फ्रेंड्स, वेलकम टू कल्चरल स्पाइस। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सिंपल अशी स्नॅक्स रेसिपी जी झटपट संध्याकाळच्या वेळेला किंवा ॲज अ पार्टीमध्ये स्नॅक्स किंवा स्टार्टर्स म्हणून तुम्ही बनवू शकता। तर ती आहे मटर कचोरी पिनव्हिल्स। तर तुम्ही त्याला मटर कचोरीचं थोडंसं हेल्दी व्हर्जन पण म्हणू शकता, कारण की आपण ते ऑइल मध्ये फ्राय नाही करणार आहोत, तर ते एअर फ्रायर मध्ये फ्राय करणार आहोत किंवा बेक करणार आहोत असं तुम्ही म्हणू शकता। सो दॅट्स वाय थोडंसं हेल्दी व्हर्जन। तर वेळ न घालवता आपण बघूया त्याचं साहित्य। तर मटर कचोरी पफ पेस्ट्री किंवा मटर कचोरी पिनव्हिल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मटार। हे फ्रोझन मटार घेतले आहेत मी। तुम्ही सीजन मध्ये फ्रेश मटर सुद्धा घेऊ शकता। ह्या 3-4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद आणि 1 चमचा हिंग, हा 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच आमचूर पावडर घेतलेली आहे। तर ह्या पफ पेस्ट्री शीट्स लागणार आपल्याला पिनव्हिल्स बनवण्यासाठी। तर ह्या सुपरमार्केट मध्ये मिळून जातात इझिली पफ पेस्ट्री शीट्स, आणि ह्या आपल्याला फ्रीझर मध्ये स्टोर कराव्या लागतात, कारण की त्या नॉर्मल टेम्परेचरला लगेचच सॉफ्ट होतात। तर सगळ्यात पहिले मी हे आलं आणि मिरची मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची, विदाउट पाणी घालता आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे। तर मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रेफरन्स प्रमाणे कमी जास्त करू शकता। मटर थोडेसे गोडसर असतात म्हणून मी थोड्या मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट जास्त नको असेल किंवा लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही मिरच्या कमी टाकू शकता। हे बघा, हे असं दरदरीत मी वाटून घेतलं आहे। आता मी एका बाउल मध्ये ही पेस्ट काढून घेतलीये। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मटर पण दरदरीत वाटून घेणार आहे। जास्त बारीक नाही करायचं, आपल्याला दरदरीत वाटायचं आहे। हे बघा, मी फक्त एक पल्स दिलेला आहे, खूप बारीक वाटलेला नाहीये ह्याला। हे बघा, अशा प्रकारे थोडेसे स्मॅश झाले पाहिजेत, एवढेच 1-2 पल्सेस द्यायचे आहेत आपल्याला। आता गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे गरम करायला। पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये 1 स्पून इतकं तेल टाकायचं आहे। आता त्यामध्ये हे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं त्याला। आता त्यामध्ये हिंग आणि हळद ऍड करून मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला परतून झाला की त्यामध्ये दरदरीत वाटून घेतलेले मटार ऍड करायचे आहेत, थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर गरम मसाला आणि आमचूर पावडर ऍड करायची आहे आणि हा मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे। हा मसाला 5 मिनिटं व्यवस्थित मटारचा रॉनेस जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता मी गॅस बंद करते आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे, नाहीतर पिनव्हिल्स बनवताना पफ पेस्ट्रीवर जर गरम मिश्रण टाकलं तर ते पफ पेस्ट्री तिथेच मेल्ट होऊ शकते, चिकट होते ती। सो दॅट हे पूर्णतः थंड करायचं आहे। तर आपलं हे मटारचं सारण थंड झालेलं आहे पूर्ण। मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे त्याला। आता ह्या पफ पेस्ट्रीच्या शीट्स काढून घेतलीये मी। ह्या अशा प्रकारे असतात। हे बघा, हे स्क्वेअर शेपची पफ पेस्ट्रीची शीट आहे।
ह्या पेस्ट्री शीटवर अजून एक पेपर ठेवून ही पेस्ट्री शीट आपल्याला थोडीशी लाटून घ्यायची आहे। ही जाड असते पेस्ट्री शीट, त्यामुळे थोडीशी आपण प्रेस करून लाटून घेतो आहोत। लाटून झाल्यानंतर हा पेपर रिमूव्ह करून घ्यायचा आहे। आता लाटलेल्या पेस्ट्री शीटवर मी हे सारण पसरवून घेते आहे। हे व्यवस्थित स्पूनने सारण दाबून पसरवून घ्यायचं आहे इव्हनली। आता मी या सारणावर एक चीज स्लाइस ठेवते आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, माझ्या मुलाला आवडतं चीज स्लाइस यामध्ये, म्हणून मी ते ऍड केलेलं आहे। आता हा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या पेस्ट्री शीटचा। हळूवार हाताने असं प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। आता हा रोल इव्हनली चाकूच्या हेल्पने कट करून घ्यायचा आहे। हा कट केलेला रोल ह्या प्रकारे हातावर थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे, सो दॅट आपला पिन व्हीलचा शेप तयार होतो। तर सगळे कट केलेले मी आता रोल असे प्रेस करून घेते आहे। याच पद्धतीने मी बाकीचे पण पफ पेस्ट्री शीट यूज करून मी अशा प्रकारे पिन व्हील्स बनवून घेतल्या। आता हे बनवलेले पिन व्हील्स मी एअर फ्रायर मध्ये ठेवतीये फ्राय करण्यासाठी। आता या पफ पेस्ट्री पिन व्हील्स मी एअर फ्रायर मध्ये ठेवतीये 180 डिग्रीला 15 मिनिट्स साठी एअर फ्राय करायला। आता आपले 15 मिनिट्स झालेले आहेत। आपण बघूया आपल्या पफ पेस्ट्री पिन व्हील्स तयार झाला का ते। हे बघा किती मस्त गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे त्यांना आणि पफ झालेल्या आहेत त्या। आता प्लेट मध्ये मी काढून घेतीये। आता या पिन व्हील्स ना बटर ग्रीस करून घ्यायचं आहे टॉप वरती, सो दॅट ते ड्राय होणार नाहीत आणि त्यांना शाईन पण येईल छान अशी। अशा प्रकारे आपला मटर कचोरी पिन व्हील्स तयार आहे। तुम्ही त्या सॉस बरोबर किंवा इमली चटणी बरोबर एन्जॉय करू शकता। खूप क्रिस्पी अशा बनतात ह्या पिन व्हील्स। तर तुम्ही पण ह्या मटर कचोरी पिन व्हील्स ट्राय करा ॲज अ स्नॅक्स म्हणून किंवा ॲज अ पार्टी स्टार्टर म्हणून, आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते, आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।